Hello everyone, welcome to RV Search English. So students, in this video, we are going to learn passage number 1 of 10th standard semi-English lesson, an encounter of a special kind. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण an encounter of a special kind या लेसन मधील passage number 1 बघणार आहोत. Let's get started. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. तर मित्रांनो, लेखक म्हणतात किंवा ऑथर म्हणतात की त्यांचे वडील एक मेडिकल प्रोफेशनल होते, म्हणजे वैद्यक क्षेत्रात काम करणारे एक अधिकारी होते आणि ते एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते, जी की राणीगंज वेस्ट बंगाल इथे होती. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. त्या कंपनीमध्ये काम करणारे जे अधिकारी होते त्या सर्वांना कंपनीकडून मोठमोठे बंगले, इंडिव्हिज्युअल बंगले देण्यात आले होते आणि ते सर्व त्या कंपनीचा जो लार्ज कॅम्पस होता, म्हणजे खूप मोठा परिसर होता, त्या परिसरातच होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. रायटरचं घर सुद्धा कॅम्पसच्या म्हणजे त्या परिसराच्या एका कोपऱ्यामध्ये होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि त्यांच्याच गार्डनच्या बाउंड्री वॉलला लागूनच ऑफिसर्स क्लब सुद्धा होतं. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. अतिशय सुंदर, लक्झरियस असं ते कंपाऊंड होतं. सगळीकडे हिरवळ होती, सुंदर सुंदर रंगाचे फुलं होते, मोठमोठे टॉल आणि मॅजेस्टिक म्हणजे मोठमोठे वैभवशाली वृक्ष होते. अशा प्रकारे ते परिसर, तो त्यांचा कंपाऊंड जो एरिया आहे तो खूपच सुंदर होता. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. त्यानंतर त्यांच्या किचन गार्डन म्हणजे जे परसबाग आहे त्यामध्ये ज्या सीजनल व्हेजिटेबल्स होत्या, म्हणजे ज्या वेगवेगळ्या सीझनमध्ये येणारे भाजीपाला होता. त्यानंतर त्यांच्या अंगणातील मोठमोठे टॉल मॅजेस्टिक ट्रीज, अतिशय मोठे दाट वृक्ष होते. आणि ह्या सर्व गोष्टी कॉन्स्टंटली स्क्विरल्स वगैरे म्हणजे जी खारुताई असते, अशा अनेक स्पेसिस ऑफ बर्ड्स म्हणजे अनेक विविध प्रकारचे आणि जातीचे पक्षी असतात, त्यांना अट्रॅक्ट करत होतं. तर हिरवळ पाहून सर्व पक्षी, खारुताई वगैरे त्यांच्या गार्डनमध्ये यायच्या. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अन अश्वथा ट्री नियर बाय. आणि एक लंगूर्सचा ग्रुप म्हणजे एक माकडांचा ग्रुप होता, ज्याने जवळच्याच एका त्यांच्याच अंगणामधल्या एका अश्वथा ट्रीवर, अश्वथा वृक्षावर एक प्रकारे डेरा टाकलेला होता, त्यांचं घर बनवलं होतं. अशा प्रकारे अनेक प्रकारचे ॲनिमल्स असतील किंवा पक्षी असतील, बर्ड्स असतील, हे त्यांच्या अंगणामध्ये असायचे. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. अशा प्रकारे या सर्व गोष्टी लेखक आणि त्यांची जी फॅमिली आहे त्यांच्या जीवनाचा पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य भाग झाल्या होत्या आणि त्यांच्या अस्तित्वाचाही भाग झाल्या होत्या. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of the God's creation. लेखक म्हणतात की अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून, एका शनिवारी दुपारी घडलेला एक छोटासा प्रसंग, लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. प्रोफाउंड म्हणजे खोलवर, इफेक्ट म्हणजे परिणाम. एक खूप खोलवर परिणाम तो लेखकांच्या मनावर करून गेला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज, आणि अनफोल्डेड म्हणजे उघडणे, आणि लेखकांच्या डोळ्यासमोर त्यांनी उघडलं अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. देवाची जी निर्मिती आहे, गॉड्स क्रिएशन, त्याचा एक वेगळा पैलू, अ होल न्यू डायमेन्शन म्हणजे एक वेगळा पैलू, हा लेखकाच्या डोळ्यासमोर त्या दिवशी उलगडल्या गेला. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. पूजा वेकेशनला काहीच दिवस बाकी होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. आणि बाकी इतर लहान मुलांप्रमाणेच जे ऑथर होते, रायटर होते, त्यांना सुद्धा एक संधी मिळाली की ते वेगवेगळ्या मॅगझिन्समध्ये आणि स्टोरी बुक्समध्ये स्वतःला गुंतवून टाकतील किंवा त्यामध्ये वाचण्यात घडून जातील, जे की स्पेशली या फेस्टिव्ह सीझनमध्ये, या सणाच्या टाईमला पब्लिश व्हायचे. आणि त्यामुळे रायटर सुद्धा इतर मुलांप्रमाणेच पुस्तकं वाचत बसले होते. आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. अगदी मन भरून जेवण केल्यानंतर लेखकांचे आई वडील आणि त्यांच्या बहिणी या दुपारची झोप काढायसाठी गेल्या. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि लेखक एक गोष्टीचं पुस्तक वाचत बसले.
द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड अ परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. एक साहस कथा वाचण्यासाठी त्याची शांत पार्श्वभूमी होती, त्यामुळे एक परफेक्ट असं बॅकग्राऊंड, एक पार्श्वभूमी ही त्या साहस कथेला मिळाली. The silence was occasionally broken by the sounds of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. पण कधी कधी ही शांतता मध्ये मध्ये भंग पावत होती. ती कशाने? तर साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, कधी घरच्यांच्या घोरण्याचा आवाज असेल, इंटरमिटंट चिरपिंग ऑफ हाऊस पॅरोज किंवा चिमण्यांचा मधमध्ये होणारा चिवचिवाट असेल, हार्श कॉइंग ऑफ क्रो किंवा मग कावळ्याचा कर्कश ओरडण्याचा आवाज असेल, किंवा श्रिल कॉल ऑफ काईट फ्लाइंग हाय अबाउट द ग्राउंड, किंवा आकाशात उंच उडणाऱ्या घारीचा आवाज असेल. अशा प्रकारे विविध आवाजांनी मध्ये मध्ये शांतता भंग पावत होती. Minutes ticked by and I became deeply absorbed in the book. अशा प्रकारे मिनिटं पुढे सरकत गेले आणि लेखक हळूहळू आपल्या पुस्तकामध्ये घडून गेले. तर अशा प्रकारे मित्रांनो, हा होता पॅसेज नंबर 1. यापुढे काय झालं स्टोरीमध्ये ते पाहूया आपण पुढच्या पॅसेजमध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.